MPSCचा जो सिलेबस डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये झालेला आहे, तर त्याचं ऑडिओ फॉर्ममध्ये आपण सिलेबस पाहणार आहोत. तर सामान्य अध्ययन 1 या विषयाचा आपण सिलेबस पाहूया. भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जगाचा भूगोल आणि भारतीय समाज. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक वैशिष्ट्यांचा समावेश असेल. आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या, स्वातंत्र्य लढा यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, स्वातंत्र्योत्तर एकीकरण व देशांतर्गत पुनर्रचना. जगाच्या इतिहासातील 18व्या शतकापासूनची औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, देशाच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निवसाहतवाद, राजकीय तत्त्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादीची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव याचा समावेश असेल. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्र्य व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता, जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, जागतिक प्रमुख नैसर्गिक संपत्तीचे वितरण, दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड, जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारतासह भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे इत्यादी महत्त्वपूर्ण भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये व त्यांचे स्थान, जलाशय आणि हिमनग यांच्यासह तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम, अभ्यासक्रमाचे तपशीलवार विश्लेषण, कला व संस्कृती, प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, कलेच्या वारसाचे महत्त्व, सांस्कृतिक वारसाला असलेले धोके, इतिहासाच्या पुनर्रचनेची अवजारे. प्राचीन भारताचा इतिहास आपण पाहणार आहोत इन डिटेलमध्ये सिलेबस याचा. भारतातील इतिहास पूर्व संस्कृती, पुराणपाषाण संस्कृती, मध्यपाषाण संस्कृती, नवपाषाण संस्कृती, ताम्रपाषाण संस्कृती, लोहयुग, मातीची भांडी व गुहा चित्रकला, सिंधू खोरे संस्कृती, हडप्पा संस्कृती, व्याप्ती व उदय, महत्त्वाची शहरे, शहर नियोजन व त्यासाठीचे साहित्य, मातीची भांडी, कांस्य, मूर्त्या, मुद्रा, शास्त्रीय ज्ञान, लिखाण, साहित्य, राजकीय जीवन, धार्मिक जीवन, मातृदेवता, पशुपती शिव, पशूंची उपासना, वृक्षांची उपासना, अग्नीशी संबंधित उपासना, दफनविधी, आर्थिक जीवन, व्यापार, शेती, हस्तकला, दळणवळणाची साधने, ऱ्हास, हडप्पा उत्तर संस्कृती, अस्तित्वात लढाई व सातत्य, वैदिक व वैदिकोत्तर संस्कृती, वैदिक संस्कृतीचा उदय, वैदिक साहित्य, वेद, ब्राह्मणे, अरण्यके, उपनिषदे, संलग्न वैदिक साहित्य, स्मृती, वेदांत, दर्शन, उपवेद, वैदिक साहित्यातील भौगोलिक माहिती, देश, पर्वत, नद्या, समुद्र, वाळवंट, वैदिक जमाती, धार्मिक जीवन, धार्मिक विचार, वैदिक काळातील कर्मकांड, यज्ञ व अग्निपूजक पंथ, वैदिक देवतांचे स्वरूप व वर्गीकरण, वैदिक तत्त्वज्ञान, वैदिक राज्यव्यवस्था, राजत्व, संकल्पना, जमातीय सभा, विधाता सभा, समिती, वैदिक समाज, सामाजिक भेद, वर्णव्यवस्था, लग्नव्यवस्था व स्त्रिया, शिक्षण, उत्तर वैदिक काळातील सामाजिक बदल, वैदिक अर्थव्यवस्था, व्यापार, वाणिज्य, कला, कामगिरी, शेती, पशुपालन, वैदिक संस्कृती व हडप्पा संस्कृती, तुलना, समानता व भेद, प्रारंभिक राज्यनिर्मिती व शहरीकरण, महाजनपदे,
उदयाची कारणे, शहरीकरणाचे स्वरूप व नव्या शहरांचा उदय, समाजातील बदल, जातीव्यवस्थेचा उदय व नवीन पंथांचा उदय. उदाहरणार्थ जैन, बौद्ध, आजीवक धार्मिक चळवळी. जैन व बौद्ध धर्माच्या उदयाची कारणे. जैन धर्म पार्श्वभूमी, वर्धमान महावीर व त्यांचे विचार, जैन धर्माचे पंथ, जैन तत्त्वज्ञान, जैन साहित्य, भारतीय समाज व कलेत योगदान. जैन धर्माचा ऱ्हास तसेच धर्माचे प्रवर्तक व महत्त्वाच्या व्यक्ती. बौद्ध धर्म पार्श्वभूमी, गौतम बुद्ध व त्यांचे विचार, बुद्धांचे तत्त्वज्ञान, बौद्ध संघ व पंथ, बौद्ध परिषदा, बौद्ध साहित्य, भारतीय समाज व कलेत योगदान. बौद्ध धर्माचे प्रवर्तक व संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती. जैन व बौद्ध धर्म तुलना. भागवत पंथ, ब्राह्मणी पंथ, शैव पंथ, शक्ती पंथ. मौर्य इतिहास पाहूया आपण. मौर्य इतिहासाची साधने, महत्त्वाची राजे व त्यांची धोरणे, अशोकाचा धम्म, मौर्य प्रशासन, मौर्यकालीन सामाजिक परिस्थिती, मौर्यकालीन आर्थिक परिस्थिती, मौर्य कला, गुहा स्थापत्य, अशोकाचे स्तंभ, ऱ्हास व त्याची कारणे. मौर्योत्तर भारत, शुंग, सातवाहन, परकीय आक्रमक, इंडो ग्रीक, पार्थियन, कुशाण, मौर्योत्तर प्रशासन, बाह्य जगताशी संबंध. अर्थव्यवस्था, व्यापार व शेती, समाज, जातींची उत्क्रांती व प्रसार, वास्तुकला, धर्मनिरपेक्ष व धार्मिक वास्तुकला, मूर्तिकला, गांधार, मथुरा आणि अमरावती मूर्तिशैली, चित्रकला, भाषा, लिपी व साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, गुप्त कालखंड, सुवर्णयुग, पायाभरणी, महत्त्वाचे गुप्त शासक, त्यांची धोरणे व त्यांच्या उपलब्धी, समुद्रगुप्ताचे व्यक्तिमत्व, भारताचा नेपोलियन, पुष्यभूती घराणे, हर्षवर्धन व त्याची धोरणे, पल्लव आणि चालुक्य, महत्त्वाचे राजे, त्यांची धोरणे व त्यांच्या उपलब्धी, राजकीय संघटन, आर्थिक परिस्थिती, श्रेणीचा उदय, साहित्य, वास्तुकला, मंदिर निर्मितीशैली, नागर शैली, वेसर शैली आणि द्रविड शैली, होयसाळ शैली. समाज, जातीव्यवस्था, लग्नव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था, दक्षिण भारतीय इतिहास, संगम इतिहास, संगमास इतिहास, सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन, संगम साहित्य, महापाषाण संस्कृती, मध्ययुगीन भारताचा इतिहास, प्राचीन ते मध्ययुगीन स्थित्यंतर, महत्त्वाचे बदल व कारणे, महत्त्वाची घराणी व तुर्क आक्रमणे, पूर्व मध्ययुगातील सामाजिक परिस्थिती, साहित्य, धर्मशास्त्र, व्याकरण, तंत्र, नाट्य, शास्त्र, विज्ञान व आरोग्यशास्त्र, दक्षिण भारतातील मध्यकाल पूर्व परिस्थिती, महत्त्वाचे राजे व त्यांची धोरणे, राष्ट्रकूट पासून चोलपर्यंत, चोल, स्थानिक प्रशासन, दक्षिण भारतीय मंदिराचे महत्त्व, भारतीय तत्त्वज्ञानात शंकराचार्यांचे योगदान, दिल्लीची सुलतानशाही, पार्श्वभूमी व घराण्यांचा इतिहास, महत्त्वाचे सुलतान, त्यांची धोरणे व त्यांच्या उपलब्धी, अल्लाउद्दीन खिल्जीच्या प्रशासकीय, लष्करी व बाजार सुधारणा, सुलतानशाहीचे प्रशासन, राजत्व सिद्धांत, अमीर व सरदार, उलेमाशी संबंध, केंद्रीय व प्रांतिक प्रशासन, लष्करी संघटना, कायदा व सुव्यवस्था, अर्थव्यवस्था, कर पद्धती, शेती, विजयनगर साम्राज्य, महत्त्वाची राजे, त्यांची धोरणे व त्यांच्या उपलब्धी, प्रशासन, स्थानिक प्रशासन, सामाजिक जीवन, जाती व वर्ग, स्त्रियांची स्थिती, इंडो इस्लामिक संस्कृती, संयुक्त वैशिष्ट्ये, कला व वास्तुकला, भाषा व साहित्य, चित्रकला, संगीत, सुफीवाद, उदय व वैशिष्ट्ये, विचार व तत्त्वज्ञान, महत्त्वाचे सुफी, संत व पंथ, भारतीय संस्कृतीत योगदान, भक्ती चळवळ, उदय व वैशिष्ट्ये, भक्ती संत व सुधारक, भारतीय संस्कृतीत योगदान, मुघल साम्राज्य, पायाभरणी, मुघल राजे, त्यांची धोरणे व त्यांच्या उपलब्धी, अकबराची धोरणे व भारतीय संस्कृतीत योगदान, मुघल प्रशासन, आर्थिक धोरणे, वित्तीय व्यवस्था, मनसबदारी पद्धत, जहागीरदारी पद्धत, शेती, जमीन महसूल व्यवस्था, दहसाल जप्ती, मुघल वास्तुकला, मुघल चित्रशैली, साहित्य, संगीत, मुघल साम्राज्याचा ऱ्हास, युरोपीय व्यापाराची सुरुवात, भारतातील पोषक स्थिती,
सामाजिक आर्थिक परिणाम. दख्खन व दक्षिण भारत. दख्खन सुलतानांचे भारतीय संस्कृतीत योगदान. मराठा शासन. आधुनिक भारत व स्वातंत्र्य लढा. भारताच्या आधुनिक इतिहासासाठीचे दृष्टिकोन. वसाहतवादी दृष्टिकोन. राष्ट्रवादी दृष्टिकोन. मार्क्सवादी दृष्टिकोन. सब अल्टर्न दृष्टिकोन. जातीयवादी दृष्टीने मुघलांचे पतन व तत्कालीन राजकीय परिस्थिती. ईस्ट इंडिया कंपनी स्थापना व बंगालात विस्तार. ब्रिटिशांच्या भारतातील यशाची कारणे. प्लासीचे युद्ध, बक्सारचे युद्ध, बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था, स्थानिक सत्तांकडून विरोध, मैसूर मराठा शीख, ब्रिटिशांची प्रशासकीय धोरणे, कुंपणाचे धोरण, तैनाती फौजेचा करार, व्यापगत सिद्धांत, मास्टर अली इनॅक्टिव्हिटीचे धोरण, प्राऊड रिझर्व्हचे धोरण, ब्रिटिश शासनाचा आर्थिक परिणाम. 18व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती. भारतीय अर्थव्यवस्थेचे वसाहतीक अर्थव्यवस्थेत रूपांतर. ब्रिटिश वसाहतवादाचे टप्पे. ब्रिटिश प्रशासनाचा आर्थिक परिणाम. शेती, जमीनदारी, रयतवारी, महालवारी पद्धत, गरिबीत वाढ, ग्रामीण उद्योग व शहरातील हस्तकलांचे पतन, उद्योगीकरण, परकीय भांडवलाची वाढ, बेरोजगारीत वाढ, संपत्तीचे वहन, ब्रिटिश राज्याला विरोध, सुरुवातीचे उठाव, राजकीय, धार्मिक उठाव, फकीरांचा उठाव, संन्याशांचा उठाव, पागलपंथी उठाव, तारीख ए मोहम्मदिया, वहाबी चळवळ, फैराजी चळवळ, कुका उठाव, मोपल्यांचे बंड, विस्थापित शासक व जमीनदारांच्या चळवळी, वेळुथंपी, कित्तूर चेन्नम्मा, विशाखापट्टणम उठाव, गंजम उठाव, बुंदेला राजपूत उठाव, दोंडजी वाघ आणि धाररावचे उठाव, पळीगारांचा उठाव, पैका उठाव, शासकांवर अवलंबित असणाऱ्यांचे उठाव, रामोशांचा उठाव, गडकरींचा उठाव, सावंतवाडीचा उठाव, अंतर्गत भागातील जमातींचे उठाव. पहिला उठाव कोल आणि हो उठाव, संथाळ उठाव. दुसरा टप्पा खारवार उठाव, किसान उठाव, नाईकडा उठाव, भिल्ल उठाव, भुयान उठाव, बस्तर उठाव, कोया उठाव, मुंडा उठाव. तिसरा टप्पा ताना भगत चळवळ, चेचू उठाव, रंपा उठाव, जंगल सत्याग्रह, झारखंड चळवळ, सीमांत जमातींचे उठाव, सिंगफोस उठाव, कुकी उठाव, राणी गाईडलू, नागा चळवळ, 1857चा उठाव. 1857ची कारणे, उठावाची सुरुवात, महत्त्वाचे नेते व दडपणूक, अपयशाची कारणे, परिणाम, उठावाच्या स्वरूपावरील वाद आणि विवाद, सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन. प्रबोधनाची कारणे, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, राजा राममोहन रॉय, ब्राह्मो समाज व त्याच्या शाखा, यंग बेंगॉल चळवळ, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सुधारणा, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, वेद समाज, आर्य समाज आणि दयानंद सरस्वती यांची अँग्लो वैदिक चळवळ. विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन, सेवा सदन, श्री नारायण गुरु, धर्मपरिपालन चळवळ, रहनुमाई, माझधाया सनान सभा, निम्न व मागासवर्गीयांच्या चळवळी, अरावीपुरम चळवळ, मंदिश प्रवेश चळवळ, नायर सेवा समाज, बहुजन समाज चळवळ, आदी चळवळ, काँग्रेस आणि हरिजन चळवळ, जस्टिस पार्टी चळवळ, आत्मसन्मान चळवळ, शीख चळवळी, निरंकारी चळवळ, नामधारी चळवळ, गुरुद्वारा सुधारणा चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, इस्लामिक सुधारणा चळवळ, सर सय्यद अहमद खान आणि अलीगड चळवळ, अहमदिया चळवळ, देवबंद चळवळ, शेतकऱ्यांच्या चळवळी, निळीच्या दंगली, दख्खन दंगली, पबना उठाव, करविरोधी उठाव, चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, बारडोली सत्याग्रह, किसान आणि एका चळवळी, अखिल भारतीय किसान सभा, कामगार संघटनांच्या चळवळी, भारतात कामगार चळवळीची सुरुवात, अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, स्वातंत्र्य लढा, स्वरूप आणि कालरेषा, राष्ट्रीय चळवळीच्या उदयाची कारणे, 1885 पर्यंतच्या राजकीय संघटना व राजकीय विचारांची वाढ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पायाभरणी. 1885 जबाबदार असणारे घटक, सुरक्षा झडप सिद्धांत, मवाळ कालखंड, मुख्य उद्दिष्ट, पद्धती व मुख्य नेते, कार्याचे मूल्यमापन, जहाल मतवाद्यांचा उदय, नवराष्ट्रवाद,
उद्याला जबाबदार घटक, पद्धती व मुख्य नेते. क्रांतिकारी दहशतवादाचा पहिला टप्पा, बंगालची फाळणी 1905, स्वदेशी चळवळ आणि तिचे महत्त्व, सुरत फूट, अखिल भारतीय मुस्लिम लीगची पायाभरणी. कारणे, उद्दिष्टे, ब्रिटिशांचा दृष्टिकोन, मोर्ले मिंटो सुधारणा, 1909, विभक्त मतदारसंघ, दिल्ली दरबार आणि बंगालची फाळणी रद्द, पहिले जागतिक युद्ध व त्याचे भारतावरील परिणाम, लखनौ करार का आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम, होम रूल चळवळ, मॉन्टेग्यू घोषणा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रतिक्रिया, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, 1919, दुहेरी शासन, गांधी युगाची सुरुवात, गांधी साऊथ आफ्रिकेत, राष्ट्रीयत्वाचे पुनरुत्थान. कारणे, रौलट कायदा आणि रौलट सत्याग्रह, जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ, असहकार आंदोलन. मुख्य मागणी, कार्यक्रम, चळवळीचा विकास, चळवळीचे मूल्यमापन, स्वराज्य पार्टी, परिवर्तनवादी विवाद, इतर राजकीय पक्ष व चळवळी पाहूया. ऑल इंडिया लिबरल लीग, अखिल भारतीय खिलाफत समिती, जस्टिस पार्टी, युनियनिस्ट पार्टी, हिंदू महासभा, अकाली चळवळ, नागपूर ध्वज चळवळ, वायकोम सत्याग्रह, डाव्या चळवळी. क्रांतिकारी दहशतवादाचा दुसरा टप्पा, सायमन कमिशन, नेहरू अहवाल, जिनांचे 14 मुद्दे, पूर्ण स्वराज्याची मागणी, सविनय कायदेभंग चळवळ, दांडी यात्रा, कार्यक्रम, चळवळीचा विकास, गांधी आयर्विन करार, दुसरी गोलमेज परिषद, सविनय कायदेभंगाचा दुसरा टप्पा, जातीय निवाडा आणि पुणे करार, सविनय कायदेभंग, चळवळीचे मूल्यमापन, तिसरी गोलमेज परिषद आणि भारतीय सरकार कायदा 1935, तरतुदी, राजकीय प्रतिक्रिया, प्रांतिक निवडणुका, मंत्रिमंडळाची स्थापना व काँग्रेसमधील वैचारिक मतभेद, गांधी विरुद्ध बोस, संस्थानातील संघर्ष, प्रजामंडळ चळवळ, तीव्र जातीयवादाचा उदय, कारणे, मागण्या, परिणाम, स्वातंत्र्याकडे वाटचाल, दुसरे महायुद्ध व राष्ट्रवाद्यांची प्रतिक्रिया, ऑगस्ट ऑफर 1940, वैयक्तिक सत्याग्रह, क्रिप्स मिशन व त्यावर राजकीय प्रतिक्रिया, भारत छोडो आंदोलन, उद्दिष्ट, प्रगती, मूल्यमापन, आझाद हिंद सेना, राजगोपालचारी फॉर्म्युला, देसाई लियाकत करार, नौदलाचा उठाव, वेव्हेल योजना, मुस्लिम लीगला नकाराधिकार व अंतरिम सरकार, कॅबिनेट मिशन, तरतुदी आणि राजकीय प्रतिक्रिया, मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन, संविधान सभेची स्थापना, ॲटली यांची घोषणा, त्याची कारणे, 3 जूनची योजना, विभाजित स्वातंत्र्य, काँग्रेसने विभाजन का स्वीकारले, ब्रिटिश काळातील संविधानिक, प्रशासकीय व न्यायिक विकास, भारतीय वृत्तपत्रांचा विकास, शिक्षणाचा विकास, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहूया आता. फाळणीनंतर राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया, फाळणीनंतरची स्थिती, पुढील आव्हाने, जातीयवादामुळे झालेला विध्वंस, संस्थानांचे एकत्रीकरण, राज्यांची पुनर्रचना, प्रशासकीय भाषेचा मुद्दा, भाषिक पुनर्रचना आणि भाषिक अल्पसंख्याक यांचा मुद्दा, जमातींचे दृढीकरण, प्रादेशिक आकांक्षा, प्रादेशिक वाद व प्रादेशिक ओळख, निर्वासितांचे पुनर्वसन. परराष्ट्र धोरणाची उत्क्रांती, अलिप्त राष्ट्रगत चळवळ, पंचशील, पाकिस्तान युद्ध, चीन युद्ध, बाह्य जगाशी संबंध, आफ्रिका धोरण, संयुक्त राष्ट्रसंघ आणि मध्य आशिया, आण्विक सिद्धांत, गुजराल सिद्धांत, लुक ईस्ट धोरण व ॲक्ट ईस्ट धोरण, राज्यांमधील धोरण, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, पंजाब व खलिस्तान मुद्दा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, नक्षलवादी चळवळ, जात, अस्पृश्यता व जातविरोधी राजकारण, राजकीय विकास, एकपक्षीय वर्चस्व, विरोधी पक्षाचा उदय, प्रादेशिक पक्षांचा उदय, युतीचा काळ, आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांची चळवळ, आर्थिक विकास, पंचवार्षिक योजना व नियोजित अर्थव्यवस्था, औद्योगिक सुधारणा, व्यापाराची परिस्थिती, शेतीचा विकास, हरित क्रांती आधी शेतीची अवस्था, भूसुधारणा व त्यानंतरची घडामोडी, भूदान आणि ग्रामदान चळवळ, हरित क्रांती, कारणे व घटक परिणाम, शेती संबंधी इतर घडामोडी, पाणलोट विकास कार्यक्रम, श्वेत क्रांती, सहकार क्षेत्राची वाढ, कारणे, विकास व मूल्यांकन,
खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण सुधारणा 1991. कारणे, प्रक्रिया व मूल्यांकन. सामाजिक विकास. स्वातंत्र्योत्तर भारतातील महिला, समाजातील जातीयवाद, लोकसंख्येतील बदल, आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्थलांतर, श्रम, सहभाग इत्यादी. जगाचा इतिहास. प्रबोधनाचा काळ आणि आधुनिक विचार. प्रबोधन पर्व, अर्थ व महत्त्वाचे विचार. प्रबोधन पर्वाची कारणे, प्रबोधन पर्वाची वैशिष्ट्ये, महत्त्वाच्या घडामोडी, वाद विवाद. युरोप बाहेर प्रबोधनाचा विस्तार. युरोपात राष्ट्र राज्य संकल्पनेचा उदय, उद्याचा आधार, लोकशाही शासनाकडे जाणारा युरोप. अमेरिकन राज्यक्रांती, क्रांती आधीच्या अमेरिकन वसाहतींची स्थिती. कारणे, महत्त्वाच्या घटना, अमेरिकेचे संविधान, ब्रिटिशांच्या अपयशाची कारणे, क्रांतीचे स्वरूप, स्वातंत्र्य लढा की क्रांती. महत्त्व. समाज, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था व जगावर परिणाम. फ्रेंच राज्यक्रांती. क्रांतीच्या आधी फ्रान्सची स्थिती, राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था. राज्यक्रांतीची कारणे. महत्त्वाच्या घटना, नेपोलियनचा उदय. कारणे, नेपोलियनच्या सुधारणा, युरोपवर वर्चस्वाचे प्रयत्न, पतनाची कारणे. मूल्यांकन. महत्त्व. फ्रेंच राज्यक्रांतीतील महत्त्वपूर्ण व्यक्ती. इतिहासात फ्रेंच राज्यक्रांतीचे महत्त्व. अमेरिकन यादवी युद्ध, अंतर्गत संघर्ष. कारणे, महत्त्वाच्या घटना, अब्राहम लिंकन यांची भूमिका, यादवी युद्धाचे परिणाम. जागतिक इतिहासातील महत्त्व. औद्योगिक क्रांती, इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती होण्याचे कारणे. औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का? महत्त्वाच्या घडामोडी, शेतीतील विकास, दळणवळणातील विकास, उत्पादनातील विकास. परिणाम. आर्थिक, सामाजिक, राजकीय. साम्यवादाचा उदय, साम्यवाद व समाजवाद. विचारधारणेवर परिणाम. इतर देशातील औद्योगिक क्रांती जसे की अमेरिका, जर्मनी, रशिया, जपान, इटली व जर्मनीचे एकीकरण. अडथळे. पोषक घटक, एकीकरणाची प्रक्रिया, एकीकरणाचे मूल्यांकन. जर्मनी व इटलीच्या एकीकरणाची तुलना. वसाहतवाद व साम्राज्यवाद. वसाहतवाद व साम्राज्यवाद वाढीची कारणे. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत वसाहतवादाला पोषक घटक. चीनमधील वसाहतवाद. इंग्रज-चीन संबंध. अपुचे युद्ध. कारणे आणि परिणाम. नव वसाहतवाद, मुक्त व्यापार, रशियन राज्यक्रांती, बोल्शेविक क्रांती. क्रांती आधी रशियाची स्थिती. कारणे, महत्त्वाच्या घटना, परिणाम. चीनची राज्यक्रांती. क्रांती आधी चीनची स्थिती. कारणे, महत्त्वाच्या घटना, परिणाम. पहिल्या महायुद्धाची राजकीय परिस्थिती. कारणे, महत्त्वाच्या घटना, महायुद्धाचे परिणाम. इटली आणि जर्मनीत फॅसिस्ट व प्रतिक्रांती. इटलीत फॅसिस्ट व जर्मनीत नाझी सरकारची स्थापना. इटली आणि जर्मनीतील आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न. फॅसिस्टवाद व नाझीवाद्यांचे तत्त्वज्ञान. फॅसिस्टवाद व नाझीवाद्यांची साधने. वैशिष्ट्ये. फॅसिस्ट व नाझी. परराष्ट्र धोरण. दुसरे महायुद्ध. राजकीय परिस्थिती. कारणे, महत्त्वाच्या घटना, परिणाम. शीतयुद्ध. उदय, अर्थ आणि व्याख्या. कारणे, टप्पे, स्वरूप, महत्त्वाच्या घटना, परिणाम. सोव्हिएत संघाचे विघटन. कारणे, पूर्व युरोपातील राजकीय बदल, एक ध्रुवीय जग. भारतीय समाज. समाज, अर्थ आणि व्याख्या. भारतीय समाजाची वैशिष्ट्ये. जाती व्यवस्था. अर्थ आणि सद्यस्थिती. जाती व्यवस्थेची नवीन रूपे. जाती व्यवस्थेचे चिरस्थायित्व. ताठरतेची व व्यापकतेची कारणे. जाती व्यवस्था सौम्य करण्याचे प्रयत्न. सकारात्मक कृती. फायदे, तोटे. आरक्षण, मूल्यांकन. पदोन्नतीमध्ये आरक्षण. स्त्रियांना आरक्षण. अल्पसंख्याकांना आरक्षण. आरक्षणाचा आर्थिक निकष. काळानुरूप भारतीय समाजात होणारे बदल. भारतातील विविधता. विविधतेचे आधार. विविधतेचे वितरण. विविधतेचे कारणे, फायदे, तोटे. विविधतेत एकता. विविधतेला असणारे धोके, उपाय. स्त्रिया व स्त्री संघटनांची भूमिका. स्त्री संघटना म्हणजे काय? भारतातील स्त्रियांच्या दर्जाची मानके. स्त्रियांशी संबंधित समस्या. स्त्रियांच्या दर्जाच्या सुधारणेत स्त्री संघटनांची भूमिका. स्त्री संघटनांसमोरील समस्या. स्त्रिया व स्त्री संघटनांची भूमिका. स्त्री संघटना म्हणजे काय? भारतातील स्त्रियांच्या दर्जाची मानके. स्त्रियांच्या संबंधित समस्या. स्त्रियांच्या दर्जाच्या सुधारणेत स्त्री संघटनांची भूमिका. स्त्री संघटनांसमोरील समस्या. सरकारचे प्रयत्न व त्यांचे मूल्यांकन. उपाय.
लोकसंख्या व संबंधित समस्या, लोकसंख्या शास्त्रीय गुणधर्म, जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, माता मृत्यूदर, एकूण जननदर, साक्षरता, जीवनमान, स्थलांतर, श्रम सहभाग, लिंग दर, वयाची संरचना, लोकसंख्या वाढीचा कल, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय, वृद्ध होणाऱ्या लोकसंख्येच्या समस्या, लोकसंख्येतील बदल, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश, संकल्पना व स्थिती, क्षमता, समस्या, उपाय, गरिबी व विकासाच्या समस्या, संकल्पना, दर्जा व आकडेवारी, गरिबीचा प्रसार, गरिबीचे प्रकार, शहरी व ग्रामीण, सापेक्ष व निरपेक्ष, नियमित व अनियमित गरिबी, गरिबीचे स्त्रीकरण, गरिबी मोजमापाच्या पद्धती, दारिद्र्य रेषा, गरिबीची कारणे, गरिबीचे गतिमान स्वरूप, गरिबीचे परिणाम, गरिबी निर्मूलनाचे विविध दृष्टिकोन, गरिबी व विकास सहसंबंध, शहरीकरण, त्यासंबंधी समस्या व उपाय, शहरीकरण, संकल्पना, व्याख्या, कल आणि भारतातील सद्यस्थिती, शहरीकरणाची कारणे, शहरीकरणामुळे उद्भवणाऱ्या समस्या, शहरीकरणाची गतिमान प्रक्रिया, फायदे आणि समस्या, IT हब म्हणून शहरांची वाढ, फायदे आणि तोटे, उपाय, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, जागतिकीकरणाची संकल्पना, परिणाम, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणीय, राजकीय, संवेदनशील घटकांवरील परिणाम, महिला, दिव्यांग, जमाती, वयोवृद्ध, बालक, शेतकरी, जागतिक विरुद्ध स्थानिक वाद विवाद, सामाजिक सक्षमीकरण, सामाजिक सक्षमीकरणाची संकल्पना, गरज, समस्या, सामाजिक सक्षमीकरणाच्या अभावाचे परिणाम, सामाजिक सक्षमीकरण कसे करावे, विविध सरकारी उपक्रमांचे मूल्यांकन, जातीयवाद, संकल्पना व अर्थ, वैशिष्ट्ये, धार्मिकता व जातीयता यांची तुलना, ऐतिहासिक पार्श्वभूमी, कारणे, परिणाम, जातीयवादाबाबत नुकत्याच घडलेल्या घटना, जातीयवाद निर्मूलनाचे उपाय, प्रादेशिकतावाद, प्रदेश व प्रादेशिकतावाद, संकल्पना आणि अर्थ, प्रादेशिकवादाची रूपे आणि वैशिष्ट्ये, भारतातील सद्यस्थिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी, कारणे, परिणाम, प्रादेशिकवाद रोखण्यासाठी उपाय, लहान राज्य विरुद्ध मोठे राज्य यावरील चर्चा, धर्मनिरपेक्षता, संकल्पना आणि भारतीय प्रारूप, गरज, धर्मनिरपेक्ष बनण्यातील अडचणी, धर्मनिरपेक्षतेवर टीका, भारतीय पद्धतीची धर्मनिरपेक्षता कशी विकसित करावी, भूगोल, भूरूपशास्त्र, भूगोलाच्या मूलभूत संकल्पना, पृथ्वीचे अंतरंग, भूखंड वाहनाचा सिद्धांत, भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत, भूरूपशास्त्रीय प्रक्रिया, अंतर्गत बले, वलीकरण, भ्रंश, बाह्य बले, विदारण, अपक्षरण, मास मूव्हमेंट, खडक व खडक निर्मिती चक्र, ज्वालामुखीयता आणि ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामी, भू अभिनती व पर्वत निर्मिती, अपक्षरण व क्षरणचक्र व त्यासंबंधित भूरूपे, नदीचे अपक्षरण कार्य, वाऱ्याचे अपक्षरण कार्य, हिम अपक्षरण कार्य, लाटांचे अपक्षरण कार्य, नदी प्रणाली, सागरशास्त्र, समुद्रातील भूरूपे, सागराचे तापमान, घनता आणि क्षारता, सागरी लाटा, सागरी प्रवाह, प्रवाळ भित्तिका, सागरी संसाधने, हवामानशास्त्र, वातावरणाची संरचना, इन्सोलेशन व उष्णतेचे अंदाजपत्रक, इन्सोलेशन व उष्णतेचे अंदाजपत्रक, तापमान, नॉर्मल लॅप्स रेट, तापमानातील विपरीतता, हवेचा दाब आणि वातावरणातील चक्र, पृथ्वीवरील दाबाचे पट्टे, वाऱ्याचे सर्वसाधारण चक्र, ग्रहीय वारे, स्थानिक वारे, मान्सून, एल निनो आणि दक्षिणी दोलन, भारतीय निनो, आर्द्रता व पर्जन्य, आर्द्रता आणि मूलभूत संकल्पना, सांद्रीभवन धुके, पर्जन्य, आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य, वायुराशी सीमांची निर्मिती, आवर्त व प्रत्यावर्त, वायुराशी निर्मिती, उष्णकटिबंधीय आवर्त, समशीतोष्णकटिबंधीय आवर्त, प्रत्यावर्त, हवामानाचे वर्गीकरण व प्रकार, विषुववृत्तीय हवामान, सुदान हवामान, मान्सून हवामान, भूमध्य सागरी हवामान, चिनी प्रकारचे हवामान, स्टेप प्रकारचे हवामान, लॉरेशियन हवामान, ब्रिटिश प्रकारचे हवामान, तैगा हवामान, टुंड्रा हवामान, वाळवंटी हवामान. भारताचा भूगोल, भारताची भूरूपरचना, मृदा निर्मिती प्रक्रिया, महत्त्वाचे प्रकार, समस्या, संधारण, संसाधने, जलसंधारण,
जलसंसाधन भारतातील स्थिती, समस्या, संधारण, पावसाच्या पाण्याची साठवणूक, सिंचन, सिंचनाची गरज, सिंचनाला पोषक घटक, सिंचनाचे प्रकार आणि तंत्र, सिंचन तंत्राच्या समस्या, बहुउद्देशीय प्रकल्प, जैवसंसाधने. भारतातील पशुपालन, पशुपालनातील समस्या, पशुपालनाचे वितरण, पशुपालनाची क्षमता, श्वेतक्रांती, सागरी संसाधने, भारतातील सद्यस्थिती, मत्स्य व्यवसायाची क्षमता, नीलक्रांती, मत्स्य उत्पादनासंबंधी समस्या, एक्वाकल्चर, भूमी संसाधने, भूमी उपयोग, जमिनीचा ऱ्हास, भूमी संसाधन संबंधित समस्या, भूमी संधारण, खनिज संसाधने, भारतातील सद्यस्थिती, खनिज पट्टे आणि खनिजांचे वितरण, समस्या, संधारण, ऊर्जा संसाधने, सद्यस्थिती, वितरण, समस्या, संधारण, शेती, भारतीय शेतीची ठळक वैशिष्ट्ये, भारतीय शेतीच्या समस्या व त्यावरील उपाय, शेतीची निर्धारके, पीक पद्धती, शेती उत्पादकता, शेती तीव्रता, कोरडवाहू शेती, स्वरूप व वापरले जाणारे तंत्र, फायदे आणि महत्त्व, समस्या, हरित क्रांती घटक, परिणाम, तोटे, दुसऱ्या हरित क्रांतीची गरज, उद्योग, उद्योगाचे स्थान प्रभावित करणारे घटक, औद्योगिक पट्टे, उद्योगांचे वर्गीकरण, दळणवळण व संप्रेषण, रेल्वे, रस्ते, जलवाहतूक, हवाई वाहतूक. तर हा सामान्य अध्ययन पेपर 1चा पूर्ण ऑडिओ फॉर्ममध्ये सिलॅबस आपण पाहिलेला आहे. मला असं वाटतं की सिलॅबस आपण खूप वेळेस ऐकतो, पण खूप वेळेस वाचतो, पण खूप वेळेस ऐकला पण पाहिजे. तर इतरत्र आपण ज्या वेळेस अभ्यास करू शकत नाही, तर त्यावेळेस आपण हा सिलॅबस ऐकला पाहिजे. ते शब्द जसं आपल्या कानावरती पडतील तसं ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातील. जेव्हा केव्हा आपण न्यूजपेपर वाचू किंवा पुस्तक वाचू, तेव्हा हा सिलॅबस आपल्या मनामध्ये पूर्णपणे कोरलेला असायला हवा. तेव्हाच आपण ही परीक्षा क्रॅक करू शकणार आहोत. तर याच्या पुढच्या भागामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर 2चा सिलॅबस ऑडिओ फॉर्ममध्ये घेणार आहोत. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. भेटूया सामान्य अध्ययन 2चा सिलॅबस घेऊन. तोपर्यंत बाय.